हे मराठा समाजाचे होते का भाजपचे होते, याच्यावर तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम प्रणितीताई शिंदे यांना सांगू इच्छितो की गेल्या 6 महिन्यापासून मराठा समाज कुठल्याही पक्षाचं काम करत नाही. मराठा समाजाला आता कुठलाही पक्ष नाही. मराठा समाज सगळ्याच पक्षात होता. पहिला भाजपमध्ये होता, राष्ट्रवादीत होता, शिवसेनेत होता, काँग्रेसमध्ये होता, सगळ्याच पक्षात होता. पण आता एकमेव मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. आणि प्रणितीताईने जर आरोप केला असेल की भाजपचे कार्यकर्ते असतील तर ती चुकीचा आरोप आहे. कारण भाजपचे कार्यकर्ते असले तरी ती मराठा समाजाचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा त्यात होते. जी घोषणाबाजी करण्यासाठी काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते होते, पण ती मराठा समाज म्हणून आंदोलन करत होते. त्याला वेगळं वळण देण्याचं काम प्रणितीताईंनी करू नये. आणि तसे करत असतील त्यांनी तर मराठा समाजाच्या रोषाला त्यांना समोर जावं लागेल. म्हणजे हे मराठा समाजानेच केलेलं असं तुमचं म्हणणं आहे? मराठा समाजाने प्रत्येक गावात केले. ते एकाच गावात आंदोलन केलेलं नाही. प्रत्येक गावात मराठा समाजाने त्यांना अडवलेल्या, त्यांच्या विरोधात घोषणा दिलेल्या त्या त्यांना सुद्धा माहिती आहे. पण काय ठराविक गावात गेल्यानंतर ते भाजपचे कार्यकर्ते होते, ते काँग्रेसचे कार्यकर्ते, शिवसेनेचे होते किंवा शिंदे गटाचे होते, आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. आम्ही फक्त मराठा समाज मान्य मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आणि ती मराठा आरक्षण मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी तेवढ्याच ताकदीने उभा आहे. आजपर्यंत मराठा समाज हा एक शिस्तप्रिय आंदोलन करत होता किंवा एक उदाहरण म्हणून मराठा समाजाकडे ह्या आंदोलकांकडे पाहिलं जात होतं. परंतु कालच्या घटनेमुळं कुठेतरी मराठा समाजावर म्हणजे बोट दाखवण्यासाठी असं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. कारण प्रणिती शिंदे काँग्रेसचे आमदार देखील आहेत. एक महिला आमदारावर असं हे करणं आणि म्हणजे काल त्यांनी त्यांच्याशी जी शाब्दिक चकमक उडाली तिथं काल त्या कुठेतरी एक मराठा समाजावरती कायदा व सुव्यवस्था निर्माण केलंय असं बोट उचललं जात आहे. मराठा समाजाला डाग लावण्याचं काम काल प्रणिती शिंदे यांनी काल केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी मराठा समाज हे रस्त्यावर उतरून जे सगळे सोयी संदर्भात ज्या जरांगे पाटील साहेबांनी जी मागणी केलेली आहे त्यासाठी ते आंदोलन चालू आहे. काल जे सरकुलीमध्ये जी घटना घडलेली आहे, त्यांच्या गाडीवर कोण दगडफेक केलं नाही किंवा असं त्यांना महिला असल्यामुळे त्यांना का चुकीचं वक्तव्य सुद्धा समाज बांधवांनी केले. फक्त गाड्या अडवले होते. ते का भाजपचे किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते होते, ते मराठा समाजात चळवळीत काम करणारे ते लोक होते. आज गेल्या 15 दिवसात आमदार प्रणिती शिंदे लोकसभेला उभारणार ज्या चर्चा चालू झाली, ज्या जिल्ह्यात त्यांनी संपूर्ण फिरायला चालू केले, प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर त्यांना मराठा समाज जे विरोध करायला आहे त्याचा राग धरून काल चुकीचं वक्तव्य केले असं आम्हाला वाटतंय. आणि गेल्या 40 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आंदोलन करत आहे. 1981 साली अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं. आजच्या दिवशी 22 मार्च 1981 साली अण्णासाहेब पाटलांनी लाखो समाजाचा मोर्चा विधान भवनावर नेला होता आणि त्यांनी म्हणले होते उद्या सकाळी सूर्य उजवण्याच्या आज जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर हा अण्णासाहेब सूर्य बघणार नाही. आज गेल्या 23 मार्चला 1981 साली अण्णासाहेब पाटलांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आरक्षणासाठी तिथं पहिलं बलिदान दिलं. आज तुम्ही गेल्या 6 महिन्यात बघितलं 28 समाज बांधवांनी तिथं आरक्षणासाठी आंदोलन केले. गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये 58 मूक मोर्चे काढण्यात आले. 50च्या वर गेल्या 5-6 वर्षात समाज बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आज एवढं मोठं आंदोलन चालू असताना आमदार प्रणिती शिंदे हे 3 टर्म मध्यमधून आमदार राहिलेले आहेत. समाजावर एक चुकीचा डाग लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी त्यांचं वक्तव्य मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध नोंदवतो. आमदार प्रणिती शिंदेने की ते भाजपचे कार्यकर्ते आहेत असं तुम्ही एकही माणूस दाखवा, नशीब तर मराठा समाजाची आपण जाहीर माफी मागावी. हे तर काँग्रेसचे आहेत आणि स्पष्ट जाहीरपणे सांगते की मी तुमचं समर्थन करते, मराठा आरक्षणाला सपोर्ट करते आणि तुमच्या मागणीला माझा जाहीर पाठिंबा असं प्रणिती शिंदे जाहीरपणे सांगतात, तरी देखील त्यांना विरोध केला जातो. आज निवडणूक आल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य करत आहे. गेले 40 वर्ष झालं काँग्रेस सत्तेत होते. शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, शिंदे साहेब केंद्रात मंत्री होते. तुम्ही तेव्हा सुद्धा मराठा समाजा बाबतीत तुम्ही कोणतेही म्हणजे आरक्षण बाबतीत कधीच तुम्ही वक्तव्य केलं नाही किंवा निर्णय घेतला नाही. आज निवडणूक आल्यावर तुम्ही तोंडावर निवडणूक आल्यावर तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने तुम्ही वक्तव्य करत आहे. तुम्ही तुमचा प्रचार करा. आम्ही मराठा समाज गावागाव आंदोलन करणार आहेत, राष्ट्रीय पुढाऱ्यांना तिथं अडवणार आहेत, आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवणार आहे. पण तुम्ही चुकीचं वक्तव्य करून समाजाला डाग लावण्याचं काम करू नका. काल त्यांनी असं पण म्हणलंय की आम्हाला नको, भाजपवाल्यांना गावबंदी नको तर घरबंदी करा. तर कोणाकोणाला घरबंदी करणार किंवा गावबंदी करणार, कोणकोणत्या पक्षांना गावबंदी करणार किंवा घरबंदी करणार? हे आंदोलन
जेवढे राज्यकर्ते आहेत, जेवढे मग राष्ट्रवादी असतील, काँग्रेस असतील, सेना असेल, भाजप असतील, सर्व पक्षांच्या विरोधात हे आंदोलन आहे. हे काय एखाद्या फक्त काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा भाजपच्या विरोधात हे आंदोलन नसून हे सर्व राज्यकर्त्यांच्या विरोधात आंदोलन असून येणाऱ्या काळात सुद्धा ज्या गावोगावी ज्या राष्ट्रीय पुढारी जातील, कुठल्याही पक्षाचे असतील, त्यांच्या विरोधात मराठा समाज हे आंदोलन करत राहणार. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज काय निर्णय घेईल, काय म्हणजे काय त्यांची भूमिका? 24 मार्च रोजी माननीय मनोज जरांगे पाटील यांनी जी बैठक अंतरवली तरडे इथं जाहीर केलेली आहे, त्या बैठकीत पूर्ण निर्णय होणार आहे आणि पुढची दिशा काय असणार आहे मराठा समाजाची ही त्या बैठकीत सगळ्यांच्या सहमतीनं निर्णय होणार आहे. त्या बैठकीसाठी आम्ही स्वतः सुद्धा जाणार आहे. आणि एक प्रणितीताईला एवढं मला एक विचारायचं आहे, आतापर्यंत शेकडो मराठा कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं मराठा आरक्षणासाठी. त्याचं तुम्हाला कधी वाईट वाटलं का? तुमच्या गाडीला हात लावला तर तुम्हाला एवढं वाईट वाटतंय, तर मराठा समाजातील शेकडो युवकांनी बलिदान दिलं त्याचं कधी तुम्हाला वाईट वाटलं का? त्याच्यावर तुम्ही कधी शब्द काढला का? तर त्यांनी जी काढलं त्या शब्दाचा आम्ही निषेध करतोच. पण यापुढेही प्रणितीताईंनी नाही माफी मागितली तर मराठा समाज त्यांच्यावर याच्यापेक्षा जास्त रोष धरणार आहे आणि त्यांना पुढे प्रत्येक गावामध्ये फिरण्यासाठी अडचण निर्माण होणार. किंवा शरद पवार गट बाहेर जनतेसमोर मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मग आतमध्ये बोलायला तुम्हाला काय अडचण आहे? तुमच्या आत भूमिका कधी मांडलेली आम्हाला क्लिप आतापर्यंत तर कधी बघायला मिळाली नाही. पण तुम्ही बाहेर आल्यानंतर म्हणता आम्ही तुमचं 100% तुम्हाला पाठिंबा आहे आरक्षणाला. पण तीच भूमिका तुम्ही आतमध्ये जर मांडली, त्याच्यावर तुम्ही ठोस निर्णय घ्यायला जर सरकारला भाग पाडलं तर आम्ही म्हणू की खरंच तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने. सगळे सोरे बाबतीत आमदार प्रणिती शिंदेनी जस्ट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं होतं गेल्या महिन्यात. संपूर्ण मराठा समाजाची मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या, सगळे सोरे लागू करा म्हणून. त्या अधिवेशनमध्ये तुम्ही स्वतः होता. तुम्ही जर एवढं समाजाची बाजू होती तर तुम्ही त्या अधिवेशनमध्ये उभारून तुम्ही बोलला का नाही की बाबा मराठा समाजाची जी मागणी आहे सगळे सोरे बाबतीत, त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा म्हणून? हे फक्त हे सर्व राज्यकर्त्यांचं दिखाव आहे. ह्या एकाही राज्यकर्त्यांना समाजाचं कोणाचंही घेणं देणं नाही. त्या बाबतीत मी सर्व राज्यकर्त्यांचा निषेध नोंदवतो. येणाऱ्या निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चा समाजाच्या वतीने गनिमी जे काय मतपेटीतून असेल किंवा जे काय आमची रणनीती असेल येणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेवरती दिसून येईल. साधारण 70 ते 80 समाज बांधवांनी आतापर्यंत आरक्षणाचे बलिदान दिले आहे. त्यांनी किती कुटुंबांना स्वतः भेट दिली आहे त्यांनी पहिला ते सांगावे. किंवा बाबा मराठा समाज एवढे आंदोलन करत आहेत, आतापर्यंत तुम्ही कितीदा समाजाला ओपन सक्रिय पाठिंबा दिला तुम्ही ते पहिला सांगा. गेल्या 50 वर्षापासून ही आमची लढाई चालू आहे. तुम्ही काल जे वक्तव्य केलं त्या बाबतीत आमचा क्रांती मोर्चाचा निषेध आहे. तुम्ही तात्काळ एक तर माफी मागावी, अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला तुम्ही समाजाच्या रोषाला सामोरे जावे.